आदि जांबुमुनी मराठी शाळा आणि काशीबाई शंकरराव इंडे प्रशालेत आषाढी एकादशीच्या निमित्तानं बालदिंडी मोठ्या उत्साहात काढण्यात आली। कैलासवासी काशीबाई शंकरराव इंडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदि जांबुमुनी मराठी शाळेच्या वतीनं बालवारकऱ्यांची ग्रंथदिंडी काढण्यात आली। यामध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी-विद्यार्थिनी तसंच पालक सहभागी होते। त्याचबरोबर पालक संघाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। या दिंडीमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या संतांची विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा केली होती। मान्यवरांच्या हस्ते रुक्मिणीचं पूजन करून दिंडीला सुरुवात झाली। ही दिंडी जय मल्हार नगर, नंदीमठ नगर, अंबिका नगर, नामदेव सोसायटी मार्गे बाळेगावातील विठ्ठल मंदिर आणि श्री खंडोबाच्या मंदिरापर्यंत जाऊन परत आली। रस्त्यामध्ये अनेक पालकांनी दिंडीचं स्वागत केलं। विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिकात्मक पालखीचं पूजन केलं। मुलांना जागोजागी खाऊचं वाटप करण्यात आलं। या दिंडीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून राजू आलुरे, माजी नगरसेविका मंदाकिनी तोडकरी, मनसेचे सोलापूर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, आनंद भवर, बिज्जू प्रधाने, रामेश्वर झाडे, बाळासाहेब तांबे, वट्टेमामा आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते। शाळेचे मुख्याध्यापक संतोष कुमार घोडके, विश्वास गजवार, शाळेतील शिक्षक गोवर्धन माने, देवीदास माने, रेश्मा शेख, गीतांजली कोले, प्रतिभा सावंत, अंजुश्री ओतारी, जनाबाई कोथिंबिरे, अक्षता नरळे, शिवकांता सुरवसे, सोनाली जगताप, अंकुश हिरेमणीकर, शोएब मुजावर, मंगल माने आदींनी परिश्रम घेतले। दिंडीच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व स्टाफ, भजनी मंडळ, माता, पालक सदस्य आणि परिसरातील पालकांनी परिश्रम घेतले। आमच्या शाळेत प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आषाढी वारीची दिंडी सोहळा आम्ही मुलांना घेऊन त्यांना एक आध्यात्मिक संस्कार म्हणून या शाळेतून मार्गदर्शन करतात आणि त्या पद्धतीने आम्ही प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी ही दिंडी आपलं खंडोबा मंदिर बाळे इथून नगर प्रदक्षिणा घेऊन आपल्या शाळेमध्ये प्रस्थान आहे। या ठिकाणी इथपर्यंत आम्ही याची व्यवस्था करत आहोत। या पद्धतीने आम्ही दिंडी दरवर्षी चालू ठेवणार आहे। दरवर्षी आषाढ महिन्याची चाहूल लागली आणि पावसाचे थेंब पडायला लागले की आठवण होते ती म्हणजे पांडुरंगाची आणि वेड लागतं ते पंढरीच्या वारीचं। अगदी त्याच पद्धतीने आमच्या शाळेतील मुलांना देखील पंढरपुराच्या पांडुरंगाचं वेड लागलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी आमचे आज विद्यार्थी कोणी विठ्ठल बनले, कोणी रखुमाई बनले, कोण संत ज्ञानेश्वर महाराज झाले, कोण तुकाराम महाराज बनले, कोण संत जनाबाई, अशा वेगवेगळ्या भूषेमध्ये आमची मुलं आज तयार झालेली आहेत। आमची ही दिंडी आज आमच्या या जय मल्हार नगर पासून ते पूर्ण बाळेच्या खंडोबापर्यंत जाणार आहे। आमच्या शाळेमध्ये प्रत्येक वर्षी ही आषाढी दिंडी ही मुलांना माहिती व्हावी, आपली संत परंपरा, महाराष्ट्राची संत परंपरा अनेक शतके चालत आलेली पंढरपूरची दिंडी ही मुलांना प्रत्यक्ष अनुभवता यावी, हा एक शैक्षणिक उपक्रम म्हणून आम्ही आमच्या शाळेमध्ये प्रत्येक वर्षी हा दिंडीचा उपक्रम साजरा करतो। यामध्ये सर्व विद्यार्थी, पालक, परिसरातील नागरिक, भजनी मंडळ आणि राजकीय नेते हे मोठ्या उत्साहात, आनंदात सहभागी होतात।